डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे मेरे मन की बात. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 30 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. तिने सेंचुरी मारली, तिचं शतक झालं, त्या निमित्तानं लिहिलेली, त्या संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मेरे मन की बात. मोदी है तो सब कुछ मुमकिन है, मोदी है तो सब कुछ मुमकिन है. त्यासाठी प्रयत्नही अथक झाले, त्यासाठी प्रयत्नही अथक झाले. त्यांच्या मन की बातचे सुद्धा बघता बघता शतक झाले, त्यांच्या मन की बातचे सुद्धा बघता बघता शतक झाले, बघता बघता शतक झाले. कोणतीही गोष्ट पूर्ण करायची असेल त्यात दिशा असलं पाहिजे, सातत्य असलं पाहिजे आणि इच्छाशक्ती असली पाहिजे. म्हणून मोदी है तो सब कुछ मुमकिन है, मोदी है तो सब कुछ मुमकिन है. त्यासाठी प्रयत्नही अथक झाले, अथक न थकता. मोदी है तो सब कुछ मुमकिन है, त्यासाठी प्रयत्नही अथक झाले. त्यांच्या मन की बातचे सुद्धा बघता बघता शतक झाले, त्यांच्या मन की बातचे सुद्धा बघता बघता शतक झाले, बघता बघता शतक झाले. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कोणी ऐकले किंवा ऐकले नाही तरी, कुणी ऐकले किंवा ऐकले नाही तरी आपण मन की बात केली पाहिजे. कुणी ऐकले व ऐकले नाही तरी आपण मन की बात केली पाहिजे. उगीच स्वतःचा कोंडमारा नको, उगीच स्वतःचा कोंडमारा नको. मळमळ तर बाहेर आली पाहिजे, उगीच स्वतःचा कोंडमारा नको. मळमळ तर बाहेर आली पाहिजे, मळमळ तर बाहेर आली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मधून तुम्ही मी काय संदेश घेतला पाहिजे, हा संदेश सदळ वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. कोणी ऐकले किंवा नाही ऐकले तरी, कुणी ऐकले किंवा नाही ऐकले तरी आपण मन की बात केली पाहिजे. कुणी ऐकले किंवा नाही ऐकले तरी आपण मन की बात केली पाहिजे. उगीच स्वतःचा कोंडमारा नको, मनातली मळमळ बाहेर आली पाहिजे. उगीच स्वतःचा कोंडमारा नको, मळमळ तर बाहेर आली पाहिजे, मळमळ तर बाहेर आली पाहिजे. सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि अत्यंत महत्वपूर्ण कडवं सर्वांनी ऐकावं असं, विशेषतः विवाहित लोकांनी. तेव्हा तिसरं कडवं, शेवटचं कडवं. अविवाहितांपेक्षा विवाहितांच्या, अविवाहितांपेक्षा विवाहितांच्या मनात खूप काही साचलेले असते. अविवाहितांपेक्षा विवाहितांच्या मनात खूप काही साचलेले असते. जोडीदार ऐकत नसला तरी, जोडीदार ऐकत नसला तरी मनातले बरोबर पोचलेले असते. जोडीदार ऐकत नसला तरी मनातले बरोबर पोचलेले असते, मनातले बरोबर पोचलेले असते. त्या विवाहितांसाठी पुन्हा एकदा सदळ वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. अविवाहितांपेक्षा विवाहितांच्या, अविवाहितांपेक्षा विवाहितांच्या मनात खूप काही साचलेले असते. अविवाहितांपेक्षा विवाहितांच्या मनात खूप काही साचलेले असते आणि जोडीदार ऐकत नसला तरी मनातले बरोबर पोचलेले असते. जोडीदार ऐकत नसला तरी मनातले बरोबर पोचलेले असते, मनातले बरोबर पोचलेले असते. म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मेरे मन की बात. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका.
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती। आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा। आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका। आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे। माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा। नवा दिवस नव्या वात्रटिका। सूर्यकांती